अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धोरणे शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वरुण चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करुण मुढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळू होऊनी समर्था वद व्हावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोती यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरत रुची घेऊनी सुमने त्याचीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पती अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विणवी स्वामींप्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची आमणे आम्हा विषयी भावडसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी असून ऐकून या वाणी चोळाप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वरी येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते व्यर्थ सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिवीन हटायोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हार रावण रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जणांची तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती. म्हणून योजिले कपट युक्ती, तरी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोण योग मायासी, मेन्यात घालोणी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडब गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यात उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी गारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल यत्ने. देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा आणिवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ढोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली, यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार वावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची व कृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धी जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूची या मणी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.